इंडिया महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नगरी आहे आणि जसं महाराजांनी आपल्या पदर जातीला एकत्र घेऊन हे स्वराज्याचे राज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे आपण या भैयाला लढा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या मुख्य मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। हा मुख्य मोर्चा होत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता या ठिकाणी प्रत्येकावरती नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण एक ड्रोन कॅमेरा उपस्थित आहे। या ड्रोनद्वारे कुणीही कुठल्या प्रकारचं जर जरा महत्वाची सूचना सांगतायत, जरा आपण प्रत्येकावरती नजर ठेवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे या मोर्चा शांततेत आपण दरगणी पार पाडायचा आहे। या मुख्य मोर्चाची रचना असं असेल, या ठिकाणी दीक्षाभूमीपासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण मुख्य मोर्चा नेणार आहोत। त्या ठिकाणी पीडित कुटुंबातील भैयाचे चुलते असतील, त्याचे भाऊ असेल, त्या ठिकाणी ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील। 8 तारखेला न्याय मिळाला पाहिजे आमच्या बंधूंना। कालकथित विक्रमभैया गायकवाड यांचा जो निर्गुणपणे जो हत्या करण्यात आली, त्या हत्येमध्ये सुरुवातीला जी फिर्याद स्पीड मध्ये घेण्यात आली होती, परंतु कुटुंबाशी ज्यावेळेस चर्चा करण्यात आली, पूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी गेले, त्यानंतर कुटुंबाला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार या हत्येमध्ये कमीत कमी 7 ते 8 आरोपी असतील, कारण एक जण ही हत्या करू शकत नाही व पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आहे का काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे, कारण पोलीस प्रशासन याच्यामध्ये जो तपास होणे गरजेचं आहे हा करत नाहीत व ही जी हत्या झालेली आहे ती प्रेम प्रकरणातून झालेली आहे। याच्यामध्ये सकल कुठलाही संपूर्ण जात ही दोषी नसती, तर ज्यांनी कुणी हे कृत्य केले तो एकटा दोषी असतो। हा निघालेला मोर्चा, हा जो मुख्य मोर्चा या ठिकाणी तमाम भीम सैनिकांनी आयोजित केलेला आहे, तो कुठल्याही जातीच्या विरुद्ध आयोजित केलेला नाही, तर ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल, त्यांना फाशी कशी मिळेल व ज्या विचारधारणेतून ही हत्या झालेली आहे, मग ती एकट्या कुटुंबाची का असाना त्या विचारधारणेला कुठेतरी विरोध झाला पाहिजे, ती विचारधारणा समाजापुढे आली पाहिजे, त्यासाठी हा मुख्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। घडली चुकी घडली, त्यामुळे जी निर्भ हत्या केली माझ्या भावाची, तो एक साथीदार आहेत, सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि माझ्यातून निवडून दिला पाहिजे आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया। तसेच SIT बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल। इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।